एवढं मी एका महिन्यात तिकीट काढलो नाही, तेवढं एका दिवसात तिकीट काढलो. कसं ते सांगतो तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, मी करण तुमचं सगळं असं करतो नवीन एक व्लॉगमध्ये. तर आपली दिवसाची सुरुवात झाली रोजच्याप्रमाणे. पण सकाळी सकाळी उठलो, 5 वाजता प्रेझेंटी दिलो. त्याच्यानंतर निघालो आपल्या हॉस्टेलहून बसस्टँडला. बसस्टँडमध्ये गेलो, बघितलो अहमदपूरची गाडी आहे का, अहमदपूरची गाडीत सापडली. मग गाडीमध्ये बसलो. त्याच्यानंतर काढलो तिकीट काढून गेलो आपल्या. तुम्ही म्हणता अहमदपूर कसं काय, होय मी अहमदपूरचाच आहे. माझं गाव तिथे एक छोटंसं खेड आहे लिंगदा, आणि मी अहमदपूरहून बिलॉंग करतो आणि इथं लातूरमध्ये राहतो शिक्षणासाठी. मग पोहोचलो आपल्या अहमदपूरच्या बसस्टँडला. बसस्टँडमध्ये उतरलो, थोडं बघितलं आपलं अहमदपूरचं बसस्टँड कसं आहे, मस्त झाले. आपल्या बसस्टँडचं बांधकाम वगैरे चालू आहे. मग त्याच्यानंतर निघालो आपल्या गावाकडे. तिथून आपल्या गावाला बस होती 7:30ला निघालो. आपले मित्र गटले, तिथून अजून बस पकडून निघालो आपल्या गावाकडे निघाला. मग तिथं तिकीट काढलं गाडीमध्ये. त्याच्यानंतर पोहोचलो आपल्या घरी. शेताकडे गेलो, जरा बघितलो आपली शेती. हे आपली बाग आहे इथं आंब्याची. तुम्ही सगळे एकवार आंब्याच्या बागचा शूट बघून घ्या. त्याच्यानंतर गेलो गावामध्ये जाऊन मतदान वगैरे केलं. आपला नंबर होता 726. जाऊन पटमन्या मतदान केलं. मतदान केल्याच्यानंतर निघालो वापस आपल्या शेताकडे गेलो, जेवण ते केलं. मग भैयानं अहमदपूरला सोडला. अहमदपूरलाच्या बसस्टँडमध्ये. तिथून बस पकडली, काढलो नांदेडचं तिकीट. तिथून निघालो नांदेडला. तुम्ही म्हणसाल नांदेडला कसं काय, नांदेडला पेपर होता आमच्या मामाचा आणि मामासोबत गेलो. पेपरचं सेंटर होतं ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल. नाव तर इंटरनॅशनल आणि शेतामध्ये शाळा. जाऊ द्या, तिथं पोहोचलो, केलो असाइनमेंट कंप्लीट. जाऊन बसून सगळे असाइनमेंट वगैरे लिहिलो, इंग्लिशचे, कम्युनिकेशनचे. आणि त्याच्यानंतर मामाचा पेपर वगैरे सुटला. तुम्ही शाळा बघा कुठं आहे, बघा काय एवढी मोठी शाळा आहे आणि ती बी शेतामध्ये. मग सगळ्या शिक्षकाचे पेपर सुटले. बघितलं सगळे शिक्षक एक बीमध्ये विद्यार्थी नको. पेपर सुटला त्याच्यानंतर निघालो नांदेडला वापस. नांदेडला गेलो, तिथून बस पकडलो, आलो आपल्या